अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कलम 46(4) नुसार व्यापाऱ्यांना अपील करण्याचा हक्क अबाधित ठेवावा, अशी मागणी असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स या संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्न नमुना अप्रमाणित ठरल्यास व्यापाऱ्यांना फेरतपासणीसाठी अपील करण्याचा कायदेशीर हक्क आहे. मात्र अलीकडेच नंदुरबार जिल्ह्यातील प्रकरणात अपील प्रक्रियेदरम्यान आस्थापना सीलबंद न केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे भविष्यात अपील प्रक्रियेदरम्यान आस्थापना सील करण्याचा अन्यायकारक धोका निर्माण झाला आहे. अध्यक्ष सुभाष कोटेचा, उपाध्यक्ष गोकुळ बधान, सेक्रेटरी किशोर अग्रवाल, खजिनदार सुधाकर पाचपुते यांनी निवेदनाद्वारे किरकोळ व्यापाऱ्यांना न्याय मिळावा व अपीलचा हक्क अबाधित राहावा, अशी मागणी केली आहे. प्रत्येक दुकानदार, प्रत्येक व्यापारी कायद्याच्या चौकटीतच राहून आपला व्यापार करत असतो. परंतु अनावधानाने सुद्धा अनेक चुका होऊ शकतात. अन्न व सुरक्षा मानके कायद्याखाली 46(4) कलम नुसार आम्हाला आमचा हक्क या ठिकाणी शासनाने प्राप्त करून दिलेला आहे. एखाद्या दुकानातून फूड इन्स्पेक्टरने एखादी सॅम्पल घेतले आणि ते जर फेल झाले, म्हणजे अप्रमाणित झाले शासन मान्य लॅबोरेटरीमध्ये, तर त्याचा दुसरा फेरफार करण्याचा आणि ते दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये चेक करण्याचा अधिकार कलम 46 नुसार आम्हाला शासनाने राखून ठेवण्यात आलेला आहे. परंतु अक्कलकुवा तालुक्यामध्ये एका खाद्यतेलाच्या पदार्थाच्या दुकानामधनं सॅम्पल घेतलेले असताना शासन मान्य लॅबोरेटरीमध्ये ते फेल झाले. त्या विश्लेषकाने दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये सॅम्पल काढलेले असताना त्या अवधीमध्ये ते दुकान सील केले नाही, म्हणून विधिमंडळामध्ये त्या 2 अधिकाऱ्यांनी ते दुकान सील केलं नाही, त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भविष्यामध्ये अशी दुर्घटना या धुळे जिल्ह्यामध्ये घडल्यास कोणताही अधिकारी आम्हाला या ठिकाणी संरक्षण कलम 46 नुसार देणार नाही. आणि म्हणून ABCD असोसिएशन फॉर बिझनेस अँड कॉमर्स धुळे यांच्यातर्फे मी शासनाला कळकळीची विनंती करतो की कलम 46(4) नुसार आमचा हक्क आम्हाला मिळायला जावा. दुकानदारांना, किरकोळ दुकानदार काही स्वतः पॅकिंग करत नाही, तो सुद्धा दुसऱ्याच्या दुकानात आलेला पॅकिंग मधला माल तो ग्राहकांना वितरित करत असतो. त्यामुळे कलम 46(4) नुसार जर तो आम्हाला हक्क प्राप्त झाला नाही आणि एखादी महिने जर ते दुकान सील झालं तर दुकानदार पूर्णपणे वाऱ्यावरती. म्हणून ABCD असोसिएशनतर्फे मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की कलम 46(4) चा आमचा हक्क आम्हाला राखून देण्यात यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.